चला ये प्रतीक इकडे. चला आबोलीने आंघोळ केलेली आहे बाय द वे. बापरे एवढं कौतुक आहे काय गोष्ट त्याच्यात. चल आता आम्ही महालक्ष्मी देवीच्या दर्शनाला चाललोय. कोल्हापूरला आलेलो आहे आणि सकाळी मस्तपैकी खंडोबाचं दर्शन घेतलं आणि संध्याकाळी कण्हेरी मठ बघितला कारण 6 वाजेपर्यंत बंद होणार होता. तर आता सगळ्यांनी रेडी झाले. हाय करून दे. मस्त कपडे घातले की नाही सगळ्यांनी. इकडे या बाबा. हा चलो आता दर्शनाला जायचंय. पाव पाव मी न्यू ड्रेस घातला. टॉप मस्त दिसतोय. छान आहे ना. लग्नानंतर सगळे नवीन ड्रेस दिसतात त्यांना. चांगले दिसते. सो गाईज आम्ही ना पायी चालत चाललं मंदिराकडे. वॉकिंग डिस्टन्स होता 10 मिनिटाचं अंतर पण जवळपास 15 मिनिटं येते. 1 किलोमीटर तरी आहे. आणि आम्ही आज कण्हेरी मठात चाललोय 2 तास. आता इथे चाललोय जवळपास 15 ते 20 मिनिट. काम आलाय बाबा. आई बाबा पण आता थकले आहेत ते. आता येताना रिक्षा करायला लागेल. मागे येते हळूहळू येत आहे. अगदी जवळच ते मंदिर आलेलं आहे आता. आणि आज सकाळी पण आम्ही मॅचिंग झालो. आताही आम्ही मॅचिंग झालो नाही केलं. हा बायको सांगते ते घालायलाच लागतात कपडे. काय करणार कारण आपण ते कपडे कधी बॅग मध्ये भरतच नाही. ते मी भरते. चांगलं आहे ना. तू हे नाही सांगितलं मी भांडी घासली काल म्हणून ती बॅग भरली. सांगितलं तू. चांगलं सांग की माझं. ऍप्रिशिएशन म्हणजे माझे भांडे घासायचे राहिले होते. बॅग भरायची राहिली होती. त्याला बॅग भरता येत नाही. त्यामुळे मला बॅगचं काम येत नाही. म्हटलं म्हणे मी भांडे घासतो. म्हटलं बाप रे मी एकदम 4 लगे. ही गोष्ट मला आवडत नाही ती मी हिच्यासाठी करतो. पण प्रतीकने भांडे घासले. मी इकडे बॅग भरले. पण बॅग भरल्यावर सोपं होतं प्रतीक भांडे घासण्यापेक्षा. पण डोक्याचा विचार जास्त होता ना. पण प्रतीकला बॅग भरताय. अरे म्हणजे जास्त विचार काम केल्यानंतर डोक्याचा विचार नाही होत माझ्याकडून. सो ऍप्रिशिएशन. आलं मंदिर आलं. या साईडने आपण कधी गेलो नाही ना. आलं. थकले का. मी ना कोल्हापूरच्या देवीच्या दर्शनाला तिसऱ्यांदा येते. पहिल्यांदा मी जेव्हा आली होती तेव्हा एकदम लहान होते. तेव्हा माझं असं लक्षात नाही. दुसऱ्यांदा आली तेव्हा लग्नानंतर पहिल्यांदा आम्ही देवीच्या दर्शनाला आलो होतो तेव्हा. आता तिसऱ्यांदा आलेलो आहे पण ह्या द्वारने आलेलो नाहीये. हा पश्चिम दरवाजा आहे प्रतीक. इथे आलो होतो का आपण आज. हो पश्चिम दरवाजा. साडी देवीला साडी कोणती व्हायची ते आबोली बघते आता. आबोली वाहणार आहे साडी. खाली ठेवा सध्या. आपण जेव्हा एकदम देवाजवळ जाऊ देवीजवळ फुलं आहेत आमच्याजवळ आहेत. दर शुक्रवारी देवीची पालखी येते महालक्ष्मी. त्याच्यामुळे सगळी रांगोळी वगैरे सगळी काढलेली आहे. छान पालखीचा मार्ग आहे. पालखी बघून जवळ. सो गाईज आज ना आम्ही एका योग्य दिवशी आलेलो आहे. एक तर शुक्रवार आहे देवीचा दिवस आहे आणि दर्शनाला आलोय. दुसरी गोष्ट म्हणजे आता पालखी आहे म्हणून पूर्ण कोल्हापूरचे लोक इथे आज जमलेले आहेत पालखी बघायला. आम्ही पण पहिल्यांदा बघणार आहे. दाखवायला पाहिजे.
सो गाईज, तुम्हाला पालखीचं दर्शन झालं आणि तुम्ही नशिबान आहात, मी नशिबान आहे असं का? तुम्ही त्याचं रिझन सांगते. इथल्या गावकरी लोकांनी सांगितलं, पहिले मी व्हिडिओमध्ये सांगितलं तर दर शुक्रवारी पालखी निघते, पण ते खरं नव्हतं. पालखी ही पौर्णिमा आणि शुक्रवार होता म्हणून पालखी निघाली होती. आणि त्या गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार असं होतं की खूप कमी आणि नशिबान लोकांनाच या पालखीचं दर्शन होतं आणि आम्ही त्यांच्यातले नशिबान होतो आणि आमच्यामुळे तुम्ही पण सगळे नशिबान होते, कारण तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघत आहात. त्यामुळे आपण सगळे नशिबान आहोत. खूप मस्त असं दर्शन झालं, अविस्मरणीय असं होतं आणि गर्दी बिलकुल नव्हती. छान शांततेत 3 ते 4 वेळा आम्ही दर्शन घेतलं. इतकं आरामात दर्शन झालं आमचं. नाही तर ऍक्च्युली युजली खूप गर्दी असते कोल्हापूरच्या देवीला, पण खूप रिलॅक्स आणि मस्त दर्शन झालं. सो तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि याआधी तुम्ही कधी या पालखीचं दर्शन प्रत्यक्षात, म्हणते व्हिडिओमध्ये नाही, प्रत्यक्षात कधी घेतलंय का मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. सो बाय, गुड नाईट.